नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे वे टू गो ट्रॅव्हलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तारापूर येथील जगदंबा माता मंदिर या ठिकाणी। तर मित्रांनो, आज आपण सदर मंदिराची माहिती घेणार आहे मित्रांनो, आणि या मंदिराचे दर्शन घेणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे जगदंबा माता मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि इथून या पायऱ्याने आपण प्रवेश करणार आहे मंदिरामध्ये। समोरील गेट सध्या स्थितीमध्ये बंद आहे मित्रांनो, तर आपण बाजूच्या गेट मधून प्रवेश करूया। इथं सिंहाची एक मूर्ती आहे मित्रांनो, छोटीशी, आणि या बाजूला पण एक मूर्ती आहे सिंहाची। तर मित्रांनो, हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे, तुम्ही पाहू शकता। त्या साईडला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। या बाजूला या ठिकाणी भंडारे केले जातात मित्रांनो। हे छोटीशी इथं गडी आहे प्रवेशद्वारावर। या मंदिराच्या दुसऱ्या बाजूचे प्रवेशद्वार आहे मित्रांनो। हा कळस पाहू शकता मंदिराचा, किती छान बनवलेला आहे। इथं हा हवन कुंड आहे मित्रांनो। ज्यावेळेस नवरात्रीच्या दिवसामध्ये इथं हवन होतात। खूप मोठा हवन कुंड आहे मित्रांनो। हे मंदिराच्या मागच्या साईडला मूर्त्या ठेवलेल्या आहे मित्रांनो। खूप पुरातन मूर्ती आहे असं वाटतं। इथं राजा हरिश्चंद्र मूर्ती स्थापन केली मित्रांनो, आणि इथं तारामती राणीची मूर्ती स्थापन केलेली आहे। आणि या साईडला त्यांचा, मला असं वाटते, 2 मुलांची मूर्ती आहे, एक नागोबा महाराज आणि रोहिदास बाग। असे मंदिराच्या मागच्या साईडला आहे छोटस मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो।
या बाजूला पण हे खूप पुरातन मूर्ती आहे मित्रांनो. नारळ फोडण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. एक दुसऱ्या बाजूचा एक गेट आहे बनवलेला आणि हा पूर्ण सभा मंडप आहे मित्रांनो. खूप छान पैकी बनवलेला सभा मंडप आणि फार मोठा सभा मंडप आहे या मंदिराचा. इथून आजूबाजूला तुम्ही पाहू शकता मित्रांनो केळीचे शेत आहेत मित्रांनो आजूबाजूला. आणि या मंदिराच्या बाजूला छोटस बगीचा केलेला आहे मित्रांनो. त्या बगीचामध्ये आंब्याची झाडं लावलेली आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर परिसर दिसते इथून. हा मंदिराचा बाहेरचा पूर्ण परिसर आहे मित्रांनो. आजूबाजूला डोंगर आहेत. हे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार हे आहे मित्रांनो मंदिराचे, पण ते सध्या स्थितीमध्ये बंद आहे आता. आणि हे बारी लावण्याची ज्यावेळेस नवरात्राच्या वेळेस बारी लावण्यासाठी इथं ग्रिल लावलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून गर्दी होते त्या गर्दीची व्यवस्थापना व्हावी त्याकरता हे पूर्ण बाऱ्यांसाठी ग्रिल लावलेलं आहे दोन्ही बाजूने. आणि इथं पण छोटासा हवन आहे मित्रांनो. आणि इथे घुमट केलेलं आहे मंदिरात. या सभा मंडपामध्ये घुमट केलेलं आहे. घुमट हा छान बनवलेला आहे. आणि आता हे मेन मंदिराकडे आलो आपण. वरती गणपतीची साकार झाली. हे मुख्य मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी गणपती मातेची मूर्ती आहे मित्रांनो. सध्या स्थितीमध्ये गेट लावलेलं पाहू शकता मित्रांनो. जगदंबा देवीची हे किती छान पैकी मूर्ती बनवलेली आहे. आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री गजानन झेरॉक्स आणि मल्टी सर्व्हिसेस मध्ये. प्रत्येक महत्वाच्या कामामागे एक स्वप्न असतं. नोकरीसाठी लागणारं प्रमाणपत्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं लायसन्स किंवा उज्ज्वल भविष्याकडे टाकलेलं एक छोटंसं पाऊल. पण कागदपत्रांची गुंतागुंत, चुकीची माहिती आणि वेळेची धावपळ अनेकदा आपल्याला थांबवते. म्हणूनच तुमच्या प्रत्येक महत्वाच्या कामासाठी उभा आहे एक विश्वासू साथीदार, श्री गजानन झेरॉक्स अँड मल्टी सर्व्हिसेस मोताळा. पॅन कार्ड असो, मतदान कार्ड असो, पासपोर्ट अर्ज, चरित्र प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल, तसेच फूड लायसन, शॉप ऍक्ट लायसन, उद्योग आधार आणि इतर अनेक ऑनलाईन सेवांसाठी अनुभवी मार्गदर्शन आणि विश्वासू सेवा. कारण आम्हाला माहित आहे प्रत्येक कागदपत्र हा फक्त एक कागद नसतो, तो असतो एखाद्याच्या शिक्षणाचा आधार, एखाद्याच्या नोकरीची संधी, एखाद्याच्या व्यवसायाची सुरुवात आणि एखाद्याच्या स्वप्नाची पहिली पायरी. म्हणूनच प्रत्येक अर्जाकडे आम्ही पाहतो जबाबदारीने आणि प्रत्येक ग्राहकाकडे पाहतो आपुलकी. विश्वास, अचूकता आणि वेळेची किंमत जाणणारी सेवा. आजच भेट द्या श्री गजानन झेरॉक्स अँड मल्टी सर्व्हिसेस मोताळा या दुकानाला.
तुमच्या स्वप्नांना योग्य दिशा देणारा विश्वासू डिजिटल साथीदार, एकच ठिकाण, अनेक सेवा आणि विश्वासाची खात्री. तर मित्रांनो, वरती टेकडीवर एक मंदिर आहे देवीचं. त्या मंदिराकडे आपण चाललेलो आहे आता. हा आपला मित्र आहे छोटासा, तो आपल्याला मंदिराकडे जो रस्ता जाते तो दाखवत आहे. तर मित्रांनो, हे मंदिर आहे वरती. हे बहुतेक पहिले जुनं मंदिर होतं इथं. हा मित्रांनो, आजूबाजूचा तुम्ही परिसर पाहू शकता, किती सुंदर आहे. पूर्ण केळीची शेती केली जाते या भागामध्ये. हे मंदिर आहे मित्रांनो. या आजूबाजूला पाहू शकता, किती मस्त सुंदर परिसर आहे. पूर्ण डोंगर रांग दिसत आहे तुम्हाला. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण तारापूर येथील श्री जगदंबे मातेचे मंदिराची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुमच्या एका मित्रासोबत नक्की शेअर करा या व्हिडिओला. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.